आपण हेल्दी आहो याच्या काय साईन आहे, तुम्ही हेल्दी आहेत की नाही, हे या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसतात की नाही ते बघूया. तर पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला 2 वेळा दिवसातून 2 वेळा खूप जास्त भूक लागते. जर असं होत असेल तर तुम्ही हेल्दी आहे हे ते इंडिकेट करतं. तर ह्यामध्ये काय होतं की खूप जणांना आधीचं जेवण पचलेलं नसतं आणि त्यामुळेच त्यांना खूप जास्त अशी भूक लागत नाही आणि त्यामुळे त्यांचा अग्नी हा मंदाग्नी असतो. तर आयुर्वेदानुसार जो मंदाग्नी आहे आणि त्या मंदाग्नी असताना जर आपण जेवण केलं तर ते एक अध्यशन होतं आणि अध्यशन हे सर्व रोगांचं एक मूळ आहे, मूळ कारण आहे. जर तुमचा अग्नी व्यवस्थित नसेल तर तुमची हेल्थ म्हणजे तुमची त्वचा असेल, तर दुसरा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे तुमची स्किन. जर तुमची स्किन जर हेल्दी नसेल, त्याच्यावर पिंपल्स असतील, रॅशेस असतील किंवा काही एक्झिमा, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीज जर तुम्हाला असतील, तर तुमचा हा जो चेहरा आहे, ये चेहरा सब हमको दिखाता है. जर तुम्ही हेल्दी असणार तर तुमची स्किन ही आपोआपच ग्लो करणार, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे पिंपल्स नसतील. आणि हे काय इंडिकेट करतं, जर पिंपल्स असतील तर काय इंडिकेट करतं, तर तुमच्या शरीरामध्ये कुठंतरी हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये टॉक्झिन्स हे साचून आहेत. हा झाला दुसरा क्रायटेरिया. म्हणजे तुमची स्किन जर हेल्दी असेल तर तुम्ही हेल्दी आहात, हेल्दी असण्याचं हे एक लक्षण आहे. तर तिसरा क्रायटेरिया म्हणजे जर तुम्हाला बेडवर गेल्या गेल्या लगेच झोप लागत असेल आणि तुम्हाला त्यासाठी काही मेहनत करावी लागत नसेल, जसं की तुम्हाला काहीतरी ॲडिक्शन असतं की बाबा मोबाईल बघू दे आणि बघता बघता जेव्हा डोळे थकून जातील तेव्हा मी झोपेल, असं न करता किंवा मग तुम्ही या कुशीवरून त्या कुशीवर वळता आहेत आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप लागत नाही. तुमची सकाळी उठल्यानंतर पूर्ण झोप झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटत नाही आहे, उत्साह वाटत नाही आहे आणि भूक लागत नाही आहे मोशनला जाऊन आल्यानंतर, तर समजायचं की तुम्ही हेल्दी नाही आहेत. हे अनहेल्दी असण्याचं एक लक्षण आहे. तर चौथा क्रायटेरिया म्हणजे काय असेल, तर चौथा क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये जर तुम्हाला एनर्जेटिक वाटत असेल तर तुम्ही हेल्दी आहात. तुम्हाला खूप मोटिवेटेड आणि तुम्ही खूप ॲक्टिवली काम करत असाल आणि कुठल्याच काम केल्यानंतर तुम्ही थकत नसाल, तर तुम्ही समजायचं तुम्ही हेल्दी आहात. जर असं होत नसेल आणि तुम्हाला दिवसभर आळसल्यासारखं वाटत असेल आणि थोडं जरी काम केलं तरी बसू दे, नंतर करू दे, आळस येत असेल, तर काही काही व्यक्ती मुळातच आळशी असतात, परंतु काही काहींना कधी कधी आळस हा चढतो. तर काय होतं, जर तुम्ही पूर्ण होल डे जर तुम्ही एनर्जेटिक आहात, पॉझिटिव्ह आहात आणि खूप एनर्जीने आणि पॉझिटिव्हिटीने तुम्ही काम करतायत आणि थकतसुद्धा नाही आणि चेहऱ्यावर तो थकवासुद्धा नाही आहे, तर समजायचं तुम्ही हेल्दी आहात. हेल्दी असण्याचं पाचवं जे सिम्पटम्स आहे ते म्हणजे जर तुम्हाला कुठलेही प्रकारचे लॅक्झेटिव्ह न घेता तुम्हाला मोशन होत असेल. खूप जणांना सवय आहे की ते रात्री त्रिफळा चूर्ण असेल किंवा काही क्रिमॅफिनची औषध असेल, काही पण असेल, ते घेऊनच झोपतात. ते घेतल्याशिवाय त्यांना मोशनच होत नाही, त्यांची जी संडास आहे ती साफ होत नाही. असं जर होत असेल, जर रोज तुम्हाला जर लॅक्झेटिव्ह घेऊन जर तुम्हाला मोशन होत असेल आणि त्याशिवाय होत नसेल, किंवा काही जणांना सवय आहे की चहा घेतला म्हणजे मला मोशनला येते, तर काही जणांना सवय आहे की मिश्री लावल्याशिवाय त्यांना टॉयलेटला होत नाही. जर अशी जर काही तुम्हाला सवय असेल तर ते हेल्दी असण्याचं लक्षण नाही आहे, ते अनहेल्दी असण्याचं लक्षण आहे. म्हणून जर कधी तुमच्याकडे हे जर 5 जे सायन्स आहे तुम्ही हेल्दी असण्याचे, हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही जिंकलेले आहेत.